देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिलेल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. माऊली रामकृष्ण हरी. मी रुबीना पठाण घेऊन आलीये तुमच्यासाठी झी 24 तासची आनंदवारी. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची. या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधुनी अवघी तीर्थे. ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ऐसे पाहता निर्धार नाही कोठे. विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेली पावलं आता पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहेत. पुण्यनगरीतील विसाव्यानंतर आता लगबग सुरू झाली आहे ती पांडुगंगाचं रूप डोळे भरून पाहण्याची. संत तुकोबा आणि माऊलींच्या पालखीनं दिवे घाटाची अवघड वाट धरली आहे. हिरवाईनं नटलेला दिवे घाट टाळ मृदुंगाच्या गजरात विठुमय झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. हाच भक्तीचा सोहळा थेट दिवे घाटातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय वारी मित्र अभिनेता वारकरी संदीप पाठक. मंडळी नमस्कार. हे बघा आज रिक्षानी प्रवास आहे टमटम, कारण आम्ही आज दिवे घाट कव्हर करणार आहेत आणि सासवडमध्ये आम्ही आलो इकडनं बोपदेव घाट मार्गे आणि सासवडमधून येऊन तिकडनं बॅरिगेटिंग वगैरे सगळं लावलेलं असतं, गाड्यांना परमिशन नाही. मग लोकल माणसं गाठली आणि त्यांना म्हणलं रिक्षावाले आमचे दादा आहेत, त्यांना म्हणलं आम्हाला घेऊन चला तिथपर्यंत. दादा घेऊन जा बरं. तर ते तिकडे आम्हाला सोडणार, आम्ही दिवे घाटातलं शूटिंग करणार. भव्य विठ्ठलाची मूर्ती आहे तिकडं शूट करणार, घाटातलं शूट करणार, वारकऱ्यांबरोबर जरा मजा मस्ती त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करणार, दिंड्यांबरोबर चालणार. पण वारी करत असताना हे तुम्हाला करावं लागतं. कम्फर्ट राहून एसी मध्ये राहून वारी होत नसते. पटापट रिक्षामध्ये बसून पुढं. माऊली हे बा, माऊली माझ्या बाजूला आहे. काय तुम्ही सुद्धा तिकडे चाललायत ना? हो. आज काय वारकरी लय येतात, 8-10 लाख वारकरी पुण्यातले लोक सुद्धा आहेत. पण कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सर. खूप छान. आता येत उत्सुकता आहे ना? उत्सुकता आहे सर. पण पालखी संध्याकाळी येते 6 वाजता. तेवर थांबणार सर आम्ही, तेवर थांबणार. फार प्रेम आहे गाड्या. नुसतं पालखीला बघून नमस्कार करते लोक लांबून सुद्धा. नमस्कार, राम राम, जय हरी माऊली. आनंदवारी या कार्यक्रमामध्ये मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. माऊली कुठं आलोय आपण? आज दिवे घाटामध्ये आहे. म्हणजे 2 दिवस पुण्याला मुक्काम होता, मस्त विश्रांती झालेली आहे वारकऱ्यांची आणि आता त्याच ऊर्जेनं, त्याच उत्साहात, त्याच जोमात वारकरी आज दिवे घाट चढणार आहेत आणि सासवड मुक्काम आहे, आज मुक्काम आहे आणि उद्या सुद्धा मुक्काम आहे. चला, दिवे घाट म्हणजे तिथून जी एनर्जीला सुरुवात होती आणि तिथून जी वारी रंगती का नाही, आणि हा सोहळा स्वर्गी नाही आणि हे सुख स्वर्गी नाही. माऊली आज मी सुद्धा खूप उत्साहात आहे. बघा विठ्ठलाची मूर्ती बघा, आणि दिवे घाटातून तर अजूनच मोहक दृश्य आहे. अनेक ठिकाणी सासवडमध्ये जी शाळांची कॉलेजची मैदानं आहेत, मोकळी मैदानं आहेत, तिकडं काही हजार राहुट्या ठोकल्या जातात आणि त्या राहुट्यांमध्ये वारकरी विसावतात. आणि इथून खऱ्या अर्थानं जे म्हणतो ना आपण, वारी रंगायला सुरुवात होती. वारीमध्ये जी एनर्जी येते ना, ती दिवे घाटातली एनर्जी आहे. म्हणजे आता तुम्ही इकडं वारकरी वागताय, बरोबर आहे. हा दिवे घाट चढून आलेले आहेत वारकरी आणि या वारकऱ्यांमध्ये तरुण मुलं मुली तर आहेतच, पण हा दिवे घाट चढून 70-80 वर्षाचे आजी आजोबा म्हातारे कोथारे सुद्धा हा दिवे घाट चढून वर येत आहेत. कसं आहे दृश्य हे फक्त आनंदवारीमध्येच मिळेल तुम्हाला. जी 24 तास लावलं, आनंदवारी लावलं की हा. आणि आमची जी इच्छा आहे की ज्यांना वारी मध्ये येता आलेलं नाहीये त्यांना घर बसल्या वारी दर्शन मिळावं.
वारकऱ्यांचा जो उत्साह आहे ना, ती एनर्जी काय वेगळी आहे. बोला पुंडलिक ज्ञानदेव तुकाराम की जय. ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आता माझ्यासोबत हे माऊली आहेत आणि ते म्हणतायत की सर एवढी छान सुंदर पांडुरंगाची मूर्ती आहे, उंच मस्त, मला मस्त काहीतरी विठ्ठलाचं गाणं म्हणावं असं वाटतंय. म्हणलं म्हणा ना, कुणी रोखलंय तुम्हाला? विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाप बरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पावलांनी, माऊलीस मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बाबा. वारकऱ्यांना विचारूया, माऊली तुम्ही कुठून आलात? विरार. विरारून. बघा ना बाकीच्यांचे चेहरे बघा, देखना वारकरी भेटलाय मला. यांच्या चेहऱ्यावरची तुकतुकी बघा. हा कसं वाटतंय वारीत? सुंदर. सातवी वारी आहे माझी. 7वी वारी सातवी आहे. वारी आहे. काय वाटतो एवढं म्हणजे विठ्ठल मायबाप आणि काय मागणार? मागणार काय, देणारा तोच आहे सर्व, त्यांनीच तर मला घडवलंय. काय मागणार मी त्याच्याकडे? देणारा तोच आहे. आणि त्यांनीच मला घडवलेलं आहे. हीच भावना सगळ्या वारकऱ्यांची. म्हणजे आग्रह असतो वारीमध्ये, खाऊ घालतात सुद्धा आग्रहानं. माऊली या, चहा घ्या, पाणी प्या. आणि इकडं माऊलीने हात धरलाय, सोडतच नाही. कशासाठी हात धरलाय? फुगडी 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 ही मला सोडीच ना. ती म्हणली संदीप भाऊ फुगडी खेळाच गाड्या एकदा. हा? हो थांबा. फक्त दमा ना, हा दमा. तुम्हाला काय होणार नाही, मला चक्कर येईल. तुमची एनर्जी आम्ही नाही मॅच करू शकत. माऊली कुठून आलायत? बारामती. बारामती. हो. कसं वाटतंय वारी? छान वाटतं. हा? छान हा, वाटतं. प्रत्येक ठिकाणी फुगड्या खेळणार? हो बर दमाने. बर तुझी निहारी झाली का? हा माऊली 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 माऊली. अरे बाप, नाही मला ज्ञानोबा माऊल तुकाराम, ज्ञानोबा माऊल तुकाराम, ज्ञानोबा माऊल तुकाराम, ज्ञानोबा माऊल तुकाराम, ज्ञानोबा माऊल तुकाराम. मंडळी बघा, वारकऱ्यांमध्ये ही माऊली मला दिसली. आणि पहिला कॅमेरा इकडं विठ्ठल रखुमाईकडे काय गाड्या. किती गोड आहे तर. खूप गोड आहे. गाव कोणते? आमचा बुलढाणा. बुलढाणा जिल्हा. बघा ना विठ्ठल रखुमाईची मूर्ती किती गोड आहे. किती वर्षापासून आहे? 3 वर्ष झाले माऊली. 3 वर्ष वारीमध्ये येत आहे. आणि मूर्ती फार अशी जुनी वाटते जरा. हो हा? हो जुनी. फारच छान. आणि त्याने ते जे काय तुम्ही सजवलंय, साडी मस्त नेसवलीये, पांडुरंगाला बघा कसा मस्त कुर्ता घातलाय, फारच गोड आहे. बाई त्याच लई हाच बायका होतय कस, मला बाई त्याच लई हाच बायका होतय कस, मला ग बाई भरल वेड पिचा, मला ग बाई भरल वेड पिचा. बोला भरल वेड पिस. आनंदवारी बघताना असं वाटतं का नाही? चालू द्या तुमचं, चालू द्या. आनंदवारी बघताना वाटतंय का नाही वारीमध्ये यावं? आहे का नाही? नाही, या वर्षी तुम्ही घर बसल्या वारी दर्शन घेतलेलं आहे. पण पुढच्या वर्षी दिंडी क्रमांक बघा, आपला जिल्हा बघा, तालुका, तिकडं दिंडी मस्त नोंदणी करा आणि वारीला या. मंडळी वारकऱ्यांचा उत्साह बघा ना. वारकरी बघा काय उत्साहामध्ये आहेत. हा कसं वाटतंय? खूप छान, आनंदी आनंद.
गोरगरिबाचा देव म्हणजे पांडुरंग. दिवे घाट चढून आलात का? हो. ठाको आलाय का? बिलकुल नाही. जालना पोलीस मधून आहे 4 वर्ष. बर वा 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 व्हेरी गुड. या 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 माऊली मागे या या. तुझ्यासाठी तुझ्यासाठी काना रे तुझ्यासाठी तुझ्यासाठी घरदार तुझ्यासाठी जोडीला घरदार तुझ्यासाठी मिळणे दैवार आज उत्साह लय डेंजर. आज उत्साह खतरनाक आहे खतरनाक आहे. हा चला या माऊली. एवढा वारा सुटलाय ना. जोरदार. आजचं वातावरण बघा ना काय. इकडं बघा इकडं बघा खाली बघा. वारकऱ्यांचा उत्साह बघा. बघा वारकऱ्यांची संख्या बघा. म्हणजे पाऊस पडला तर वाटलं होतं वारकरी कमी येतात का काय, पण नाही बघा. आणि दिवे घाट चढून आलेले हे जे वारकरी आहेत ह्याच्यामध्ये अनेक सिनियर सिटीजन आहेत. आजी आजोबाच्या वयाचे आहेत. 70 वय असेल, 75, 80, 82, 88. हे वेगळंच आहे राव. काहीतरी वेगळं आहे बघा. झेंडे बघा, पताका, टाळकरी, विनेकरी, पांढऱ्या टोप्या, भगव्या रंगाचे फेटे. मागवापासून मी तुम्हाला सांगतोय दिवे घाट आहे. उत्साह डबल असतो. डबल एनर्जी आहे. घाट चढून आलेत. जवळपास 20 किलोमीटर चाललेत. ह्यांचा उत्साह बघा. परळी वैजनाचे सगळे वारकरी आहेत. अत्यंत उत्साही आहेत. महिला आहेत, सिनियर लोक आहेत, विणेकरी, टाळकरी, पखवाजवाला आहे. जरा त्यांच्याशी संवाद साधूया महिलांशी पुरुषांशी. कसं वाटतंय वारीमध्ये? खूप छान वाटतंय. खूप आनंद वाटतोय आम्हाला. खूप आनंद खूप आनंद वाटते. खूप आनंद. म्हणजे मला सगळ्या महिला म्हणतात माहेरी आल्यासारखं वाटतंय. माहेरला हा? आई वडिलाकडे भेटायला. आई वडिलाकडे भेटायला म्हणजे कुणाला माहितीये का? महिन्यापासून काय काय पिशवी टाकाय चालू काय करतात. काय काय एका महिन्यापासून आधी हा. एक वस्तू पिशवी टाकाय चालू करतात. बाबा 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 बाबा. 1 महिन्यापासून तयारी चालू आहे. एक वस्तू पिशवीमध्ये टाकतायत. आणि जर का मी पिशवी गज भरलेली असती, नवरा जर म्हणला कायला जाती वारीला, तीच पिशवी देऊन पा दिवे घाट आषाढी वारी झालंय घाट. दिवे घाट काय दिवे घाट एकदा काय दिवे घाट काय? माझ्या मुखात रामकृष्ण हारी त्याले करावी पंढरीची वारी. महादेव बाबा. आता ह्याच्याविषयी आम्हाला जरा तुम्ही सांगा. हे महादेव बाबाच्या पादुका आहेत हा. आणि सोमेश्वर महाराजांच्या या दोन्ही देवांच्या पादुका घेऊन आम्ही परळी वैद्यनाथ इथून प्रक्षालक दिंडी मंडळ पंढरपूरला आलात. पंढरपुराहून इथं आलात. आता वारीला निघाला. वारीला निघाला आळंदीहून. पंढरपूर पर्यंत सावकाश जपून घेऊन जायचंय. असाल ना? चुटका म्हणतो. चुटका हो थोडा. पण पांडुरंगाचं गाणं म्हणतोय. चुटका काय काय? चुटका म्हणतोय.
पांडुरंगाचा सुटका म्हणतो आमच्यासाठी खरंच नवीन आहे. हे थोडं पुढे या, पुढे या विनेकरी, थोडं असे या, असे या, असे या, पुढे या. आता तुमचं झालंय, ह्यांना झाका आता. सुटका का? आली पंढरीची वारी, तारांबळ माझे घरी, जीव माझा तळमळ करी, कस येऊ सांगा सांगा पांडुरंगा, कस येऊ सांगा सांगा पांडुरंगा. घरी माझ्या गाई म्हशी, दूध त्याच सुना नासी, लक्ष माझं त्याच्या पाशी, कस येऊ सांगा सांगा पांडुरंगा, कस येऊ सांगा सांगा पांडुरंगा. गहू हरभऱ्याची राशी, लिकी गेल्या सासुराशी, सुना गेल्या माहेराशी, सांगा सांगा पांडुरंगा, कसं येऊ सांगा सांगा पांडुरंगा. भीमा आणि चंद्रभागा, त्यामध्ये पुंडलिक उभा, नाही आंघोळीला जागा, कसं येऊ सांगा सांगा पांडुरंगा, कसं येऊ सांगा सांगा पांडुरंगा, कसं येऊ सांगा सांगा पांडुरंगा. जय हरी विठ्ठल. मंडळी, इकडं सगळ्यांवर कॅमेरा फिरवा. अत्यंत महत्त्वाची माणसं आहेत ही, सगळीकडे सगळे दिसले पाहिजेत. माऊली या. महत्त्वाची ह्याच्यासाठी का ह्याच्या त्यांच्या हातामध्ये गज आहे. इकडं बघा, मोठा हातोडा एकदम जड आहे, खोरं आहे, कुदळ आहे, सगळं अवजारं घेऊन आलेले आहेत. आणि तुम्हाला प्रश्न पडला असन की ह्याची वारीमध्ये काय गरज आहे का ना, प्रेक्षकांना आमच्या G24 तासच्या. पण ही लोक यासाठी महत्त्वाची आहेत की ही राहुट्या ठोकणारी लोक आहेत. म्हणजे अजून वारकरी आलेले नाहीत, वारकरी दिवेघाट माग आहेत, वारकरी अजून येत आहेत. पण वारकरी पोहोचण्याच्या आधी ह्यांचा टेम्पो, तुमचा सगळा राहुट्याचा टेम्पो आलाय ना. आणि टेम्पो मध्ये काय काय असते? पूर्ण रावटी सामान राहतं. राहुटीचं सामान राहतं. राहुट्या किती राहुट्या सध्या? रावटी 26 रावटी 26 राहुट्या. आणि वारकरी टोटल किती आहेत? 350-400 महाराज किती आहेत? 400 लोक आहेत वारकरी. 400 आहेत. 26 ते 30 राहुट्या या ठिकाणी ठोकल्या जातात. म्हणजे एवढी गंमत आहे ना की वारकरी पोचण्याच्या आधी इथं त्यांचे ट्रक टेम्पो पोचलेले असतात. त्याच्यामध्ये जेवणाचं सामान असतं, ते जेवण त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवला जातो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थकून येतात वारकरी, जेवले की मग असं वाटतं आहा पडावं. मग दुपारची आणि रात्री महिलांसाठी वेगळ्या राहुट्या. आणि लय म्हणजे महिला सुद्धा एका राहुटीमध्ये 15-15, 20-20 महिला आहेत. आहे का? तुम्हाला हे काम करताना, वारीमध्ये हे तुम्ही काम करताय, ही सेवा देताय, राहुट्या उभी करण्याची, राहुट्या ठोकण्याची, कसं वाटतंय माऊली? आनंद वाटतो लय. आनंद. दमायला होतं का थकायला? कारण नाही, दमत तुम्हाला सुद्धा ताण आहे ना खरं तर, प्रवास करायचा, राहुट्या ठोकायच्या. माऊली आनंद आहे म्हणजे काम करतो आम्ही, आनंदाने काम. आनंदात काम करतो. पण तुम हसून खेळून काम करतो आम्ही. हसून खेळून. हो. असं नाही ना की बाबा आता हे एवढं बघू, हे एवढं जड आहे तर हे तू बाबा हलकं काम माझ्याकडे. नाही सारे वाटून करतो, असं काय सारे साह्याने करतो. समजे वाटून काम. पण वारीमध्ये ही सेवा देताना काय म्हणजे आनंद, समाधान, समाधान वाटतं एकदम. असं काही थकवा वाटत नाही, काही नाही, काही काय भरपूर समाधानी म्हटलं. भरपूर समाधान आहे, थकवा नाही, काही नाही. म्हणजे ही वेगळ्या प्रकारची सेवा आहे. महाराज, तुम्हाला कसं वाटतं? बघा ना, वारकरी म्हणजे ती येण्याच्या आधी समजा रेडी आहे. हे माऊलीच्या रूपामध्ये ही सेवा करणारी मंडळी आहे. जसं पांडुरंग व्यवस्था करतो तशी ही सर्व सेवा करणारी मंडळी आहे ना. वारीच्या वाटाने यांचं सगळं श्रेय आहे, सेवा आहे. जे थकून येणारी मंडळी आहे, चालून येणारी मंडळी आहे, त्यांच्याकरता जो आराम मिळण्याकरता, जो विश्रांती घेण्याकरता जी जागा लागते, ती जागा म्हणजे साक्षात माऊलीने केल्याची आम्हाला असा भास होतो. ही तन मन धनाने सेवा करणारी, निस्वार्थ सेवा करणारी ही मंडळी आहे. ही पांडुरंगानेच पाठवलेली आहे असा आमचा भास होतो. मग एरवी तुमची आता शेती असेल, एखादा तुकडा असेल, काय असेल?
काय काय शेतात काय सध्या तिकडं? कापूस आहे, मक्का आहे, कापूस मक्का कापूस आहे, मका आहे, मका आहे, तूर आहे, तूर आहे. बरोबर. कुठले आहेत तुम्ही? संभाजीनगर गंगापूर तालुका गंगापूर तालुका. डोमेगाव आहे. हा? डोमेगाव. आता मला सांगा, आपण सगळे शेतकरी हा वारकरी आहे ना, वारीमध्ये येणारा माणूस कोण आहे? पेरणी बिरणी झाली की चला वारीला, ही परंपरा आपली शेकडो वर्षाची. शेतामध्ये काम करतानाचा वेगळा आनंद आहे, वारीत काम करतानाचा वेगळा. काय काय वाटतंय शेतामध्ये काम करताना एरवी? थकवा येतो एका ह्याच्यानंतर थकवा येतो, पण ही ऊर्जा वेगळी आहे का? थकवाच येत नाही. थांबा, हे लय महत्वाचं वाक्य बोलले त्यांच्याकडे, कारण ही मंडळी माऊली. कारण ना आमच्या आनंदवारी कार्यक्रमामधून ना आम्हाला प्रेक्षकांना हे दाखवून द्यायचंय, म्हणजे फक्त वारी वारकरी नाही, त्याच्या मागे जी सेवेकरी काम करणारी जी मंडळी आहेत, आणि तुम्ही वारकऱ्यांची सेवा करताय. मगाशी काहीतरी मस्त वाक्य बोललात तुम्ही, परत एकदा आम्हाला. कारण की महिन्यापासून वारीच्या मनाला अशी हुरहुरी वाटती का कधी वारी येईन आणि कधी नाही, आणि कधी पंढरीला जाऊ, आणि कधीच सेवा देऊ, कधी सेवा, कधीच रावट्या उभ्या करू, कधी काय करा. म्हणजे एरवी समजा बायको म्हणाली समजा की बाबा थोडस माझ्यासाठी चहा बनवा, पाणी आणा, कधी नाही. नाही ते घरी नाही काही, पण इकडे यायचं म्हणलं का असं काम आवरून महिन्यापासून तयारीत राहतो. फुल वारीला जायचं म्हणजे इकडं फुल कामाची तयारीत राहतो आम्ही असं. आणि दरवर्षी वारी घडावी. दरवर्षी आहेच आम्ही. एखादं काहीतरी होऊन जाऊ द्या गाड्या. तुमच्या काम करता करता कोणतरी गात असेल ना, कोणतरी काहीतरी गुणगुणत असेल ना, महाराज कोणतरी काहीतरी, पण महाराज काहीतरी होऊन जाऊ द्या ना. हे बघा माऊली, हे सगळे काम करत असतात. आणि आमचं नाव काय? गोरख बाबा. हे सुद्धा काम करता करता थोडस गवळण अभंग म्हणजे कामाला सुद्धा उत्साह येतो, आणि आम्हाला पण उत्साह येतो. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट पाये, त्याची वाट पाये, रघुनंदन रघुनंदन. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हे दुर्लभ, परी हे दुर्लभ. हरीचे नाम, हरीचे नाम, भाग्यवंत घरी भजन पूजन. चालू द्या. हा भाग्यवंत घरी मंडळी सेवेकरी, वारकऱ्यांची सेवा देणारी लोक आहेत, अंग मेहनत करणारे आहेत, शेतामध्ये काम करणारे आहेत, शेतामध्ये काम करणारे आहेत. शेताची कामं झाली की वारीला निघतात आणि वारकऱ्यांसाठी सेवा देतात. अखंड सेवा आहे. फक्त एका ठिकाणी राहायचं आणि तिथं फक्त रावट्या ठोकायचं आणि काम झालं नाही. नाही मंडळी, परत उद्या परवा मुक्काम हालणार, जेजुरीला जाणार, परत ह्या 30, 35, 40 रावट्या परत उचलायचा, घडी करायच्या, टेम्पो भरायचा आणि परत पुढे जायचं. असं पंढरपूरपर्यंत सेवा देत राहणार आहेत. माऊली तुम्ही असणार आहेत ना, आमच्यासोबत राहा बरं. हो, आणि बघत राहा आनंदवारी. रामकृष्ण हरी. तर आम्हा सोपी वाटेवाट पंढरीची असं म्हणत वारकरी दिवे घाट सर करतायत. वारकऱ्यांचा उत्साहाचा आणि भक्तीचा महासागर घरबसल्या झी 24 तासच्या प्रेक्षकांना अनुभवता येतोय. प्रेक्षकांपर्यंत आनंदवारी पोहोचवल्याबद्दल धन्यवाद संदीप. साधा माझे डोळा जडो, तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया. तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व. वारीचा हा प्रवास असा सुरू असणार आहे, पण आजच्या भागापुरतं आपण इथेच थांबतोय. मुखी असू द्या नाम रामकृष्ण हरी आणि पाहत रहा आनंदवारी.
आनंदवारी को पॉवर्ड बाय माधव बाग ऍडव्हान्स्ड आयुर्वेदा क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स. स्पेशल पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. जड से जुडो. पूर्वा केमटेक. पूर्वाचे सेवर म्हणजेच औषधाची बचत. पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ. अकिरा अगरवूड, भारतातील पहिला अगरवूड मसाला. सेहत भी स्वाद भी. असोसिएट LIC हाऊसिंग फायनान्स. हर घर का हमसफर. तन्वी हर्बल्स, निरोगी आरोग्याची परंपरा. हॉस्पिटॅलिटी पार्टनर द रॉयल इन, बारामती.